रक्षाबंधनाचा सण आलाय दादा. आता आता 2 दिवसावर आलाय. आणि रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी ती बहीण आपल्या भावाची वाट पाहत असते. तिला वाटतं आज माझा भाऊ मला न्यायला येणार आहे. माझा भाऊ न्यायला आल्याच्या नंतर माझी बॅग हातामध्ये घेणार आहे. आणि हातामध्ये बॅग घेतल्याच्या नंतर माझा भाऊ मला आनंदाने त्याच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि ज्यावेळी माझा भाऊ मला त्याच्या घरी घेऊन जाईल ना, माझा भाऊ त्याच्या घरी घेऊन गेल्याच्या नंतर मी त्याला रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणार आहे. ओवाळल्याच्या नंतर त्याच्या डोक्याला कुंकवाचा टिळा लावणार आहे. कुंकवाचा टिळा लावल्याच्या नंतर माझा भाऊ हात पुढे करेल. आणि हात पुढे केल्याच्या नंतर मी माझ्या भावाच्या हातामध्ये राखी बांधेन. हातामध्ये राखी बांधल्याच्या नंतर माझा भाऊ माझ्याकडे वर पाहिल. आणि माझ्याकडे हसून पाहिल्याच्या नंतर माझा भाऊ हसत हसत मला म्हणेल, ए ताई सांग ना ग ताई, ए ताई सांग ना, तुला काय पाहिजे ग माझ्याकडून. आणि ती विचार करत असेल. रक्षाबंधनाच्या आदला दिवस येतो, तो भाऊ तिला आणायला जात नाही. रक्षाबंधनाचा दिवस उजडतो, सकाळ होते, सगळ्या गावातल्या मुली आपापल्या घरी निघून जातात. ती पोरगी वाट पाहत असते, माझा भाऊ मला न्यायला येणार आहे, माझा भाऊ न्यायला येणार आहे मला. माझा भाऊ न्यायला आल्याच्या नंतर मी माझ्या भावासोबत भावाच्या घरी जाणार आहे. भावाच्या घरी गेल्याच्या नंतर मी सुद्धा रक्षाबंधन करणार आहे. मी माझ्या भावाला राखी बांधणार आहे. आणि ती मुलगी माझा भाऊ कुठपर्यंत आलाय म्हणून पाहण्यासाठी भावाला मोबाईल घेते. मोबाईल मध्ये भावाचा नंबर डायल करते, आणि नंबर डायल केल्याच्या नंतर मुलगी कानाला फोन लावते. भावाचा मोबाईल स्विच ऑफ सांगतो. भावाचा मोबाईल स्विच ऑफ सांगतो. मग ती मुलगी आपल्या वहिनीला फोन लावते. वहिनीला फोन लावते आणि वहिनी सुद्धा फोन उचलते. फोन उचलल्याच्या नंतर रॉंग नंबर सांगते आणि वहिनी फोन कट करून टाकते. ती मुलगी दरवाजात बसते, नाही माझा भाऊ मला न्यायला येणार आहे, नाही माझा भाऊ मला न्यायला येणार आहे. ती मुलगी दारात बसून भावाची वाट पाहत असते. सासू तिकडून येते. ए सासू म्हणते, ए पोरी, अगं सगळ्या पोरी गेल्या त्यांच्या घरी, तुला नाही का जायचं तुझ्या घरी. ए पोरी, सगळ्या पोरी गेल्या त्यांच्या घरी, तुला नाही का जायचं तुझ्या भावाच्या घरी. ती पोरगी म्हणते, ओ आत्या, ओ आत्या, माझ्या भावाला ना शेतामध्ये काम असतं, माझ्या भावाला शेतामध्ये काम असतं, माझा भाऊ मला उशिरा न्यायला येणार आहे. सासू म्हणते, अगं हो का, बघ माझी मुलगी आली माझ्या घरी, सांग ना तुला कधी जायचं तुझ्या भावाच्या घरी. आणि नंतर ती मुलगी आपल्या भावाची वाट पाहत असते. दिवस जातो, दुपार होते, बघता बघता संध्याकाळ सुद्धा होते, पण तो भाऊ तिला नेण्यासाठी येत नाही. ती मुलगी भावाची वाट पाहून पाहून शेवटी कंटाळून जाते. आणि नंतर ती मुलगी आपल्या भाऊनीला हात घालते आणि ती मुलगी मोठ्याने म्हणते, दादा, अरे ये ना रे मला न्यायला, अरे मी वाट पाहते रे दादा तुझी. दादा मला तुझा पैसा नकोय दादा, दादा मला तुझी शेती नकोय रे दादा, मला तुझा घरदार नकोय रे दादा, दादा अरे ये ना रे मला भेटायला दादा, अरे ये ना. असं ती मुलगी दादाला आवाज देते, दादाला आवाज देते. आणि नंतर ती मुलगी म्हणते, गर्दीत माणसाच्या, गर्दीत माणसाच्या पुढे हरवला माझा भाऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. नको घरदार, नको पैसा पाणी, देवाकडे सुखाच्या करते तुझ्या मागणी. गरीब आहे दादा मी, गरीब आहे दादा मी, तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. तुला माहिती नाही तुझ्या दाजीचे काम सुटले आहे, आम्ही गावाकडे आलो आहोत. मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, मला कामाची सवय नाही, हाताला फोड आले रे दादा, जाऊ दे रे दादा, तू नको टेन्शन घेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ. तू फोन उचलत नाही म्हणून वहिनीला फोन केला, तिनेही रॉंग नंबर सांगून फोन कट केला. तू फोन उचलत नाही दादा म्हणून वहिनीला फोन केला, तिनेही रॉंग नंबर सांगून फोन कट केला. नको दादा कशाचं टेन्शन घेऊ, नको दादा कशाचं टेन्शन घेऊ, नको कशाचा लोड घेऊ, सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ.
सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? अरे दादा, लग्नानंतरची माझी पहिली रक्षाबंधन रे दादा. अरे ये ना रे मला न्यायला. दादा मला नको रे तुझ्याकडून काही, फक्त दादा मला न्यायला ये. आणि रक्षाबंधनाचा दिवस निघून जातो. आणि रक्षाबंधनाचा दिवस निघून गेल्याच्या नंतर त्या क्षणापासून ती बहीण आणि तो भाऊ, ती बहीण त्या भावाचं कधी तोंड बघत नाही. आणि त्या दिवसापासून त्या बहिणीचं आणि त्या भावाचं वैर होतं. म्हणून इथं बसलेल्यांना माझं एक सांगणं आहे, तुम्ही जीवन जगत असताना काहीही करा. जीवन जगत असताना तुम्ही काहीही करा. कारण या जगाच्या पाठीवर बहीण भावाचं नातं, जगाच्या पाठीवर बहीण भावाचं नातं सर्वात पवित्र नातं आहे बर का. या जगाच्या पाठीवर बहीण भावाचं नातं सर्वात पवित्र नातं आहे बर का. म्हणून इथं बसलेल्यांना एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन जगत असताना तुम्ही काहीही करा. जीवन जगत असताना तुम्ही काहीही करा, पण आपल्या बहिणीसोबत आणि भावासोबत कधी वैर घेऊ नका. कारण त्यांच्या एवढं प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही. इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीला माझं सांगणं आहे, इथं बसलेल्या कीर्तनात बसलेल्या प्रत्येक बहिणीला माझं सांगणं आहे. आता रक्षाबंधनाचा सण आलाय 2 दिवसावर. रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावाकडे जाशाल. भावाकडे गेल्याच्या नंतर भावाला तुम्ही ओवाळशाल. ओवाळल्याच्या नंतर भाऊ तुमच्याकडे आनंदाने पाहिल आणि तुमचा भाऊ तुमच्या ताटामध्ये ओवाळणी टाकेल. ओवाळणी टाकल्याच्या नंतर भाऊ म्हणेल, ए ताई सांग ना ग, ए ताई काय पाहिजे तुला? तेव्हा भावाला म्हणा, दादा रक्षाबंधनला तुला मला ओवाळणी द्यायची ना दादा, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागेन, नाही म्हणायचं नाही. दादा मी तुझ्याकडे रक्षाबंधनाची एक गोष्ट मागते, नाही म्हणायचं नाही. भाऊ म्हणतो, बोल ना ताई तुला काय पाहिजे माझ्याकडून? तेव्हा ती पोरगी बोलते, दादा ए दादा आई मला शब्द दे, तू माझ्याकडे जर कोणी वाईट नजरेने पाहिलं, माझ्याकडे जर कोणी वाईट नजरेने पाहिलं तर तुला वाईट वाटतं ना दादा? माझ्याकडे जर कोणी वाईट नजरेने पाहिलं तर तुला वाईट वाटतं ना दादा? मग तू सुद्धा कोणाच्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहणार नाही, एवढा शब्द मला दे. जगाच्या पाठीवरती प्रत्येक बहिणीचं रक्षाबंधन आणि प्रत्येक बहीण सुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर.